वणी विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये आम्ही वणी या शहरात पोचलेलो आहोत। वणी या शहरात पोचल्यानंतर आम्ही एक वणीतील एक व्यावसायिक आहे, ते व्यावसायिक आता आम्हाला भेटले आणि बरेचसे याच्या आधी आम्ही त्यांच्यासोबत चर्चा झाली। दादा तुम्ही सांगाल की वणीमध्ये जे विद्यमान आमदार आहे भूतकुळवार साहेब यांचं काम कसं होतं 10 वर्ष? नमस्कार, माझं नाव धीरज भोयर, मी एक छोटा व्यावसायिक आहे। तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना सगळ्यात पहिले मला डोळ्यासमोर येते की कालच मी व्हिडिओ पाहिला इंस्टाग्रामवर आमदार साहेबांचा, ते जे भव्य दिव्य असं नाट्यसभागृह वणीत तयार केलं। मला वाटत नाही की ते नाट्यसभागृहाची वणीत गरज होती। नाट्यसभागृह झाल्यावर त्याच्यावर किती नाटक झाले, कुठल्या दर्जाचे झाले, तोच पैसा सरकारी दवाखान्याला लावला असता 4 जीव वाचले असते। आज ट्रामा केअर सेंटर आहे, ट्रामा केअर सेंटरला डायलिसिसची मशीन आहे, चालवायला टेक्निशियन नाही आहे। मग तुम्ही म्हणजे आरोग्याच्या संदर्भात आमदार काही तेवढा म्हणजे काम करून नाही राहिले। आरोग्य आणि शिक्षण हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावर आमदार साहेबांनी 0% काम केलं आहे, माझा थेट आरोप आहे। म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शिक्षणाचा सुद्धा बऱ्याचशा समस्या तुम्हाला जाणवत आहे? हो, एवढे तुम्ही वणीमध्ये गार्डन बनवले, मान्य आहे, चांगलं काम झालं। त्या गार्डनमध्ये एकही बाथरूम नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज उद्यान सोडता बाकी इतर गार्डनमध्ये बाथरूमची व्यवस्था नाही। म्हातारे लोक, लहान पोरं हे जास्त प्रमाणावर तिथे फिरायला जातात आणि म्हाताऱ्या लोकांना त्या वयात लघवीला वारंवार लागते। आम्ही BJPच्या एका पदाधिकाऱ्याजवळ हा विषय काढला तर ते म्हणे म्हातारे लोक एवढे जाते का लघवीला म्हणे, म्हणजे हा अपमान आहे ना त्यांचा। बरोबर आहे। BJPच्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून वारंवार कुठल्या ना कुठल्या वर्गातील लोकांचा अपमान केला जातो। इतका माच कशाचा BJP वाल्यांना? म्हणजे BJP सोबत जे कार्यकर्ते आहेत ते फार वाचारवीर आहे असं वाटत नाही का तुम्हाला? हो, बिलकुल। आणि राहिला गोष्ट शिक्षणाचा, तर 10 वर्ष आमदार साहेब इथलं प्रतिनिधित्व करताय, 5 वर्ष नगर परिषदला सुद्धा त्यांची सत्ता होती। पण तुम्ही का बरं नगर परिषदेची एकही शाळा डेव्हलप केली नाही? म्हणजे त्यांना पोरं शिकावं हे मुळातच वाटत नाही। केंद्रापासून तर नगर परिषदपर्यंत एकही BJPचं एक तरी BJPच्या माणसांनी शाळा डेव्हलप केली हे दाखवून द्यावं। तुम्ही उद्योगाबरोबर तुमची शेती सुद्धा आहे, मग तुम्ही ग्रामीण भागात फिरत असताना तुम्हाला काय चित्र जाणवलं आमदाराच्या विरोधात? सगळे शेतकरी नैराश्य आहे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये। म्हणजे नैराश्य कशामुळे आहे शेतकऱ्यांना? त्यांच्या मालाला भाव नाही। देवेंद्र फडणवीसांनी 2013ला आंदोलन केलं होतं, 6000 सोयाबीनला भाव द्या। मग ते स्वतः 5 वर्ष मुख्यमंत्री, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्री, 7.5 वर्षात त्यांनी कुठले निर्णय घेतले शेतकऱ्यांच्या हिताचे? एकही निर्णय घेतला नाही। वेगळा विदर्भ पाहिजे म्हणून मोठ्या आवातावानी ते आंदोलन करायचे 2014 पूर्वी। 2014 आल्याबरोबर काहीच नाही। असं पाहता आमदाराचं काही समाधानकारक काम या वणी शहरात आणि वणी ग्रामीण भागामध्ये दिसून राहिलेलं नाही। मग याचं निवडणुकीचं चित्र काय राहील? आमदार साहेबांवर युवक, बेरोजगार युवक, महिला, पेन्शनधारक लोक, सगळ्या वर्गातील लोक नाराज आहेत। सगळे नाराज आहे, मग तिथं निकाल कोणाच्या बाजूने लागेल? निकाल लागेल मशालच्या बाजूने। मशालच्या बाजूने लागेल। मग मशालच्या बाजूने निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तर तो त्यांचा जो अजेंडा आहे महाविकास आघाडीचा त्याच्याप्रमाणे काम करेल असं तुम्हाला वाटतं? हो, करेल ना। 10 वर्ष यांना दिले, 5 वर्ष त्यांना संधी द्यायला काय हरकत आहे? म्हणजे निश्चित संजय देरकर यांचाच विजय होईल असं तुम्हाला वाटतं? बिलकुल 100%। 100% त्यांचा निकाल वणीमध्ये। मग वणीमध्ये जास्तीत जास्त लीड कोणाला मिळेल? संजय देरकरांना। संजय देरकर। ग्रामीण भागात सुद्धा संजय देरकर। हो, तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही वारंवार लोकांमध्ये जात असता। रस्ते बांधणं हा काही विकास नाही। एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो। स्वर्णिला शाळेपासून विरुद्ध बाजूला सिलेंडरचं गोडाऊन आहे आमदार साहेबांचं। एवढ्या आतमध्ये रस्ता बनवू शकते तर मग आमच्या शेतकऱ्यांच्या शेतात पायवाटेचा रस्ता का नाही बनवला जात? खडीकरण का नाही केलं जात? म्हणजे त्यांना त्यांचे हितसंबंध जोपासणे, त्यांच्या व्यवसाय जिथे आहे तिथले रस्ते बनवणे हा त्यांचा अजेंडा आहे। म्हणजे तुमच्या बोलण्याच्या याच्यावरून असं वाटतंय की आता या आमदार भूतकुळवारला तुम्ही घरचा रस्ता नक्की दाखवणार?
जनता जनार्दन 100% रस्ता दाखवेल. दाखवणार. आणि विजय कोणाचा होणार? बिलकुल संजीव देरकरांचा विजय निश्चित आहे. हे मी नाही तर ग्रामीण भागातील जनता मोठ्या प्रमाणावर या इलेक्शनमध्ये उतरली आहे आणि प्रत्येकाला असं वाटतं की इलेक्शन माझं आहे, आपण जिंकलो पाहिजे. म्हणजे जनतेने म्हणजे ही निवडणूक आपल्या हातात घेतली. बिलकुल बिलकुल. त्याच्यामुळे संजय देरकर यांचा विजय जो आहे आता एक नवीन मुद्दा आलाय मार्केटमध्ये हां की बा हिंदू खत्रे में इथं आम्हाला अन्न वस्त्र निवारा आमच्या मूलभूत गरजाच पूर्ण होत हो, नाही. हिंदू खत्रे में असेल तर तुमच्या गॅरेजमध्ये हे जे मॉमेडियन लोक होते सगळ्या जाती जमातीचे लोक एकत्र जेवण करून हो राहिले.